तर डिंक तळताना अशा पद्धतीने तळा म्हणजे तुमचा डिंक जो आहे ना छान असा लाह्यासारखा फुलेल आणि आतपर्यंत पूर्ण असं फुलेल। आणि मग काय होतं की नाही, लाडू खाताना जो हा डिंक आहे ना छान तळला गेला नाही ना की मग तो दाताखाली येतो, कडक वाटतो आणि चिपचिपा वाटतो। तर अशा प्रकारे तूप भरपूर घ्यायचं आणि तुपामध्येच तळायचं डिंक आणि कढई थोडी अशी आळवी करून घ्यायची म्हणजे आपला डिंक जो आहे ना पूर्णपणे तुपामध्ये बुडला पाहिजे। म्हणून त्यामुळेच काय होतं की डिंक जे आहे ना छान असं फुलतं, तळल्या जातं आतपर्यंत। तर अशा पद्धतीने डिंक नक्की तळायचा। हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी डिंक आणि मेथीचे लाडू बनवले जातात। आरोग्यदायी आहेत हे लाडू आणि पारंपरिक रेसिपी आहे। फार पूर्वीपासून आपल्याकडे ह्या लाडूची पद्धत आहे आणि डिलिव्हरी नंतर तर आवर्जून हा लाडू दिला जातो। तर आता हिवाळा सुरू झालेला आहे तर डिंकाचे लाडू बनवावेच लागेल, हो की नाही। पण काही काही गोष्टींची खबरदारी घ्यायची ज्यामुळे आपला लाडू जो आहे ना एकदम मस्त छान असा टेस्टी तयार होईल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील। मोठे तर समजून घेतात की आरोग्यदायी आहे म्हणून खाल्ला पाहिजे, पण लहान मुलं बरेचदा खायला बघत नाही। डिंकाचे आणि मेथीचे लाडू स्पेशली खात नाही मुलं, कारण मेथी टाकल्यानंतर लाडू थोडा कडू होतो ना। तर मी आज एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे मेथीचा लाडू जो आहे ना, मेथी डिंकाचा म्हणजे पूर्णपणे याचा कडवटपणा जाणार नाही, कारण मेथीचा ऑलरेडी गुणधर्म कडवटच आहे, त्यामुळे पूर्णपणे जाणार नाही। पण थोडा कडवटपणा आपण कमी कशा पद्धतीने करू शकू तर आता व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। तर डिंक कसा तळायचा मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे। आता मी इथे 2 चमच मेथी घेतलेली आहे। मेथी जी आहे ना मी थोडी कढईमध्ये अशा प्रकारे भाजून घेतलेली आहे, काढून ठेवायची। आता याच कढईमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सर्व साहित्य मी तुम्हाला सांगते कसं करायचं। आता मी इथे हे बघा तूप घेत आहे आणि हा जो लाडू आहे ना तुपामध्येच केला जातो मैत्रिणींनो, त्यामुळे तूप आवर्जून आणा तुम्ही ड्रायफ्रूट्स आणता तेव्हा। तेलामध्ये अजिबात हे सर्व जे आहे ना म्हणजे डिंक तळायचं नाही किंवा मग बाकीचं आपण साहित्य जे करणार आहोत ते पूर्ण आपल्याला प्रोसिजर तुपामध्येच करायची आहे। तर हे बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की तूप छान गरम करायचं आणि कढई थोडी अशी आडवी करायची म्हणजे आपला डिंक जो आहे ना छान असा कढईमध्ये बुडेल। तर मी डिंक अशा प्रकारे तळून घेतलेला आहे। हे बघा तुम्ही बघू शकता मी ताटात ठेवलेला आहे। आता याच तुपामध्ये मी बदाम घेत आहे। बदाम थोडं असं हलकंसं तळून घेतलेलं आहे। आता काजू सुद्धा आपण तळून घेणार आहोत। तुम्ही असं फ्राय सुद्धा करू शकता काजू बदाम, आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जेही आवडतात। मी इथे काजू आणि बदामचा फक्त वापर केलेला आहे। तुम्ही अंजीर घेऊ शकता, पिस्ता घेऊ शकता किंवा मग अक्रोड घेऊ शकता। तर काजू सुद्धा मी असे थोड्या तेलामध्ये असं तळून घेतलेलं आहे। खूप जास्त असे ब्राऊन करायचे नाही, फक्त हलकेसे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या यामुळे काय होतं की लाडूचा टिकाऊपणा जास्त दिवस टिकतो, जास्त दिवस टिकतात लाडू आणि खायला सुद्धा खूप असे सुवासिक वाटतात। तर आता मी हे शिल्लक राहिलेलं तूप एका वाटीमध्ये काढून घेत आहे। त्यानंतर हे बघा हे किसलेलं खोबरं आहे। तर खोबरा किसायला मला कंटाळा आला मैत्रिणींनो, त्यामुळे मी थोडंसं अर्ध कापच करून टाकले। काही हरकत नाही, आपल्याला मिक्सरमध्येच करायचं आहे। तर हे जे आहे ना सुकं खोबरं छान असं परतून घेतलं। त्यानंतर मी 1 चमच खसखस टाकलेली आहे। खसखस सुद्धा छान अशी परतून घ्यायची, हलकंसं परतून घ्यायचं। गॅस बंद करायचा आता, आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा थोडंसं फिरवत राहायचं, नाहीतर मग खालून जळून जातं, कारण खोबरं जे आहे ना पटकन जळून जातं। तर हे बघा आता ही जी मेथी आहे ना मिक्सरमध्ये याची पावडर करायची। तुम्हाला सांगते मी आता काय काय करायचं आहे बघा। पावडर करून घेतलं। पावडर केल्यानंतर हे जे आहे ना मेथीचं पावडर तुपामध्ये आपल्याला 2 दिवस भिजवून ठेवायचं आहे। तर मी ऑलरेडी तुपामध्ये भिजवत ठेवली होती मेथी, पण आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वेळेवर दाखवत आहे, पण मी ही सर्व प्रोसिजर आहे ना आधीच करून ठेवली होती। मेथीचं पावडर करायचं आणि हे तुपामध्ये जे आहे ना 2 ते 3 दिवस हे तुम्ही ठेवू शकता, फ्रीजमध्ये ठेवून द्या। तर पूर्णपणे मेथीचं पावडर बुडेल इतपत आपल्याला तूप टाकायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 दिवस ठेवून द्यायचं। ओके ठीक आहे, आता आपण समोरची प्रोसिजर करूया। आणि यामध्ये मी एक सिक्रेट साहित्य टाकणार आहे जे बरेच जण टाकत नाही, ज्यामुळे लाडू जो आहे ना एकदम पिठाळ होत नाही। बरेच जण काय करतात की ड्रायफ्रूट्स आणि मेथीच्या लाडूमध्ये डिंकाच्या लाडूमध्ये गव्हाचं पीठ टाकतात। गव्हाचं पीठ सुद्धा आपण टाकणार आहोत। त्यासोबतच आणखी एक साहित्य टाकणार आहोत ज्यामुळे आपला लाडू पिठाळ होणार नाही, छान असा खुसखुशीत आणि रवाळ होतील, जेणेकरून आपल्या घरची मुलं सुद्धा आवडीने खातील। त्यानंतर हे बघा डिंक, काजू,
बदाम हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता डिंक तुम्ही असं थोडं खलबत्त्यामध्ये ठेचून सुद्धा घेऊ शकता, पण मी आता बारीक करत आहे मिक्सरमध्ये, म्हणजे पूर्णपणे बारीक होईल। आता स्टेप बाय स्टेप आपण सर्व असं बारीक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बनवले की नाही डिंकाचे लाडू मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवर्जून बनवा। 2 ते 3 महिने हे लाडू तर आवर्जून खाल्ले पाहिजे। जर तुमच्याकडे शाळेत जाणारी मुलं असतील ना तर त्यांना तुम्ही डब्यामध्ये एक लाडू नक्कीच द्या। आणि ह्या लाडूमध्ये मी गुळाचा सुद्धा वापर केलेला नाही आहे, बिना गुळाचे लाडू बनवणार आहोत आपण। शिल्लक राहिलेले काजू बदाम सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत। हे बघा, शिल्लक राहिलेले काजू आणि बदाम सुद्धा बारीक करून घेतले, एका ताटामध्ये काढून घेतले। आता आपण बारीक करूया खोबरं, खसखस आणि आपले इथे खजूर सुद्धा आहे। हे खजूर जे आहे ना थोडे छोटे तुकडे करून घेतले, यातील बिया वगैरे काढून घेतलेले आहेत। बिया तर काढाव्याच लागतील आपल्याला। तर हे बघा, खजूर सुद्धा छान बारीक करून घेतलेला आहे। आणि खजूर मिक्सरमध्ये बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर खूप चिपचिप होत असेल ना, मिक्सरला चिपकत असेल ना, तर थोडं खोबरा किस टाकून बारीक करा, इझिली बारीक होतं। बरेचदा काय होतं की खजूर थोडं ओलं असतं ना, तर मिक्सरमध्ये नीट बारीक व्हायला बघत नाही। तर थोडं जर असं होत असेल ना तर थोडं खोबरा किस टाका याच्यामध्ये आणि बारीक करा, म्हणजे नीट बारीक होईल। तर माझं तर असंच झालं, मी काही खोबरा किस टाकलेलं नाही आहे। खूप जास्त चिपचिप होत असेल तरच टाका। आता खोबरा किस आणि खसखस सुद्धा बारीक करून घ्यायची आहे। तर हे बघा, सर्व आता मी बारीक करून घेतलं, काजू बदाम आपले खजूर आणि खोबरा किस आणि खसखस सर्व बारीक करून घेतलेलं आहे मी। एका ताटामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप सर्व काढून घ्यायचं आहे। हे बघा, हे मिक्सरच्या भांड्याला खूप चिपकतं, हे खजूर ओले असतात त्यामुळे। तुम्ही खजूरच्या ऐवजी ना खारीकचं पावडर सुद्धा वापरू शकता। तर हे बघा, सर्व बारीक करून मी एका ताटामध्ये ठेवलेलं आहे। आता कढईमध्ये मी थोडं तूप घेत आहे। तूप घेतल्यानंतर मी एक साधारणतः अर्धी छोटी वाटी गव्हाचं पीठ घेत आहे। गव्हाचं पीठ आता तुपामध्ये ना छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे गव्हाचं पीठ आहे ना थोडं चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे याचा कच्चेपणा निघला पाहिजे, नाहीतर मग अजिबात चांगला वाटत नाही लाडू। तर आता हे जे गव्हाचं पीठ आहे ना, मी जवळपास 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर छान असं फिरवून छान असं हे खरपूस भाजून घेतलेलं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता याचा कलर सुद्धा चेंज झालेला तुम्ही बघू शकत असाल। आता हे गव्हाचं पीठ आहे ना काढून घ्यायचं आहे। आता मी एक साहित्य टाकत आहे जे बरेचसे जण टाकत नाही, आपलं रोजच्याच किचनमध्ये अवेलेबल असणारं साहित्य आहे। अशी एकही किचन तुम्हाला सापडणार नाही ज्यामध्ये हे साहित्य तुम्हाला भेटणार नाही। तर हा आहे रवा, ज्याचा आपण उपमा वगैरे करतो। तर मी इथे 3 ते 4 छोटे चम्मच रवा घेतलेला आहे। हा रवा थोडा उपमा रव्याचा असतो ना, थोडा जाडवाला रवा, तोच वापरायचा, एकदम बारीक रवा नाही वापरायचा। तर हा रवा सुद्धा तुपामध्ये छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर हेच साहित्य होतं जे मी लाडूमध्ये टाकत आहे। यामुळे आपला लाडू जो आहे ना एकदम छान रवाळ होणार, एकदम पिठाळ होणार नाही, कारण ते पिठाळ लाडू खायला अजिबात चांगले वाटत नाही। तर रवा आणि गव्हाचं पीठ सर्व मिक्स करून घेतलं। ड्रायफ्रूटचं पावडर, खजूरचं पावडर 2 छोटे चम्मच मी यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे। तुम्ही चिमूटभर जायफळ पूड सुद्धा टाकू शकता। आता हे बघा, हे भाजलेला जो रवा होता ना तो सुद्धा यामध्ये टाकलेला आहे मी। आता आपण यामध्ये टाकूया, ही बघा, ही 2 दिवस भिजत असलेली आपली मेथी खाली चिपकून बसली आहे। चला आता आपण चम्मचने काढूया। तर मी तुम्हाला सांगते, मी हे जे आहे ना मेथी डिंकाचे लाडू, मेथी टाकल्यानंतर तुम्हाला थोडेसे असे किंचितसे कडवट वाटणारच, कारण मेथीचा ऑलरेडी गुणधर्म कडूच आहे। तुम्ही कितीही काही करा त्याचा कडूपणा जाणार नाही। तुम्हाला कितीही मोठे यूट्यूबर सांगत असतील की अजिबात कडू होणार नाही वगैरे, पण तसं अजिबात नाही आहे, थोडा कडवटपणा तर राहणारच आहे। जसा आवळ्याचा गुणधर्म आहे आंबट, तुम्ही त्याला कितीही गुळाच्या पाकामध्ये बुडवा, तो आपला काही आंबटपणा सोडत नाही। त्याच प्रकारे हे जे मेथी आहे ना आपला कडूपणा सोडत नाही, आणि कडू रस सुद्धा आपल्या पोटामध्ये जाणे आवश्यक आहे, मला तरी असं वाटतं। त्यामुळे थोडा जरी कडवट वाटला ना तरी तुम्ही तो आवर्जून खा, आणि मुलांना सुद्धा खायला द्या, मुलांना सुद्धा सांगा याचं महत्त्व। तर आता हे सर्व छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। ड्रायफ्रूट्स, खजूरचं पावडर, गव्हाचं पीठ, रवा भाजलेला आणि
खजूर वगैरे सगळं, वेलची पूड वगैरे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हाताने असं कुस्करून सर्व साहित्य एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा, हव्या त्या आकारामध्ये मस्त असे लाडू वळून घ्यायचे. मी थोडे मोठ्याच आकाराचे वळते, कारण मला वाटतं की मुलांनी थोडं जास्त खाल्लं पाहिजे, त्यामुळे मी मोठ्या आकाराचा करत आहे. हे बघा, आता तुम्हाला जर छोटा हवा असेल तर तुम्ही छोट्या आकाराचा ते लाडू वळून घ्या. इझिली वळले जातात. तुम्हाला एक्स्ट्रा यामध्ये तूप वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही आहे. तर मी रात्री भिजवलेली मेथी वगैरे यामध्ये टाकलेली, सर्व टाकलेलं आहे साहित्य. हे बघा, मस्त आपला इथे हिवाळा स्पेशल पौष्टिक लाडू तयार झालेला आहे. वाढत्या वयाच्या मुलांना द्या, डिलिव्हरी झाल्यानंतर नवीन आईला द्या, किंवा वयस्कर लोकांना द्या, किंवा मग 40 नंतरच्या महिलांना द्या. सर्वांसाठी उपयोगी असा हा लाडू इथे आपण आता वळून घेणार आहोत. हवाबंद डब्यामध्ये ठेवा. 1 महिना अजिबात खराब होत नाही. खरं तर तेवढे दिवस पुरतच नाही, इतका मस्त टेस्टी लाडू तयार होतो. हे बघा, मस्त लाडू तयार झाले. तुम्हाला आवडले का हे लाडू? कमेंट करून नक्की सांगा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. आणि तुम्ही कधी बनवत आहे लाडू मला नक्की सांगा, आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मला आवडले हे लाडू. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान, आणि कमेंट करा. कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते, ते सुद्धा आवर्जून दाबा आणि सहकार्य करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर साईडला बेल आयकन असते ना, ते सुद्धा दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. हे बघा, मस्त इथे आपला खुसखुशीत लाडू तयार झालेला आहे, रवाळ लाडू. आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील रेसिपीमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि हिवाळा स्पेशल हे लाडू डिंकाचे नक्की बनवा आणि हेल्दी राहा, मस्त राहा. पुढील रेसिपी कोणती बनवू ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, विंटर स्पेशल. तर बाय बाय, मस्त लाडू एन्जॉय करा.